आज घरी पाहुणे आल्यामुळे मासे बनवण्याचा बेत होता। मस्तपैकी मालवणी पद्धतीने माशाचा रस्सा आणि तळलेले मासे असा आजचा बेत होता। तर अप्रतिम असा माशाचा रस्सा इथे आपला बनवून तयार झालेला आहे। तर तो कसा बनवला आपण रेसिपीकडे वळूया। आपण इथे 1 किलो माशाचे तुकडे घेतलेले आहेत। डोके, शेपूट आणि जो मधला माशाचा भाग असतो असे तुकडे कालवणामध्ये आपण घातलेले आहेत। इथे आपण माशाचे तुकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मीठ हळद लावून आपण ते अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। व्यवस्थित हळद आणि मीठ माशांमध्ये मुरतं आणि कालवणाला छान अशी चव येते। इथे अर्धे मासे मी कालवणासाठी आणि अर्धे मासे मी तळण्यासाठी वेगवेगळे असे मॅरिनेट करून ठेवले होते। तर आपला इथे मासा मॅरिनेट केलेला आहे। आपण लगेचच कालवणाचा मसाला बनवून घेत आहोत। 1.5 किलो माशाचं कालवण बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या सुकं खोबरं व्यवस्थित कापून घेतलेलं आहे आणि थोडंसं ते पाण्याने धुवून देखील घेतलेलं आहे। हे खोबरं आपण थोड्याशा तेलावर परतून घेणार आहोत। कढईमध्ये तेल घालून हे खोबरं आपण मीडियम आचेवर फक्त लाल सर होईपर्यंत परतून घेणार आहोत। जास्त आपण हे परतून घ्यायचं नाही, नाहीतर खोबरं कडक होतं आणि मसाला बारीक वाटला जात नाही। सुक्या खोबऱ्याऐवजी जर तुम्ही ओलं नारळ जर इथे वापरलं ना तर कालवणाची चव आणखीच छान बनते। तर आपण इथे खोबरं व्यवस्थित परतून घेत आहोत। जवळजवळ आपलं खोबरं इथे भाजून झालंच आहे। तर ते आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत। त्यानंतर खोबरं गार झाल्यावर आपण ह्या खोबऱ्याची पेस्ट बनवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता खोबरं गार झालं आहे आणि मी इथे खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतली आहे। कालवणाची क्वांटिटी जास्त असल्यामुळे भरपूर आपली पेस्ट तयार झाली आहे। त्यानंतर आपण 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। कांदा उभा आपण कट करून घेतलेला आहे, तो देखील आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे। जाडसर असा कांदा आपण कट करून घ्यायचा आहे। जास्त बारीक कांदा कट करायची गरजच नाही, कारण हा आपण मिक्सरलाच वाटून घेणार आहोत। तर आपला कांदा कट करून झाला आहे, आपण तो देखील तेलावर परतून घेणार आहोत। कांदा देखील आपण सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्त कांदा आपण परतणार नाहीत, कारण आपल्याला कांद्यासोबत आणखी 2-3 साहित्य घेऊन कांद्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर कांदा देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि तो देखील आपण गार होऊ देणार आहोत। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 8-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील आपण तेलावर परतून घ्यायच्या आहेत। मिरच्या देखील थोड्याशा तेलावर थोडा रंग बदलूपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि मिरच्या देखील आपण कांद्यासोबत एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। थोड्याशा तेलावर आपण मिरच्या परतायच्या आहेत। ह्यामुळे काय होतं, मिरची छान मऊ होते आणि मसाल्यामध्ये बारीक वाटली जाते। तर मिरची देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे। त्याच कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून धने घेतलेले आहेत आणि धने आपण मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। आणि धने, कांदा, मिरची आणि 2 चमचे आपण जिरे देखील इथे घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता जिरे न भाजताच इथे आपण वापरणार आहोत आणि हे सर्व एकत्रित आपण वाटण करून घेणार आहोत। सुरुवातीला आपण खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे, त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण ही देखील पेस्ट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण कालवणासाठी 3 टोमॅटो घेतले आहेत, त्याची देखील आपण प्युरी करून घेतलेली आहे। तर लगेचच आपण इथे कालवणाला फोडणी द्यायची आहे। कालवणाला फोडणी देण्यासाठी इथे 1 टेबलस्पून मी जिरे घातलेले आहेत फोडणीसाठी आणि त्यानंतर आपली जी खोबऱ्याची पेस्ट होती ती आपण फोडणीमध्ये घातलेली आहे। जिरे फोडणीला घातल्यामुळे मासे जास्त गाळ होत नाहीत आणि ते कमी वेळेमध्ये लगेच शिजले जातात। तसे तर मासे फोडणी दिल्यानंतर कालवणामध्ये 2 ते 5 मिनिटातच शिजले जातात, पण जिऱ्याची फोडणी दिल्यामुळे मासे जास्त वेळ जर कालवणात राहिले तर ते गाळ होत नाही, म्हणून आपण जिऱ्याची फोडणी देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आपण
अद्रक लसूणची पेस्ट ह्या मसाल्यामध्ये घातलेली आहे। सर्व मसाले एकानंतर एक घालून मी भाजून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण इथे पावडर मसाले घातलेले आहेत। पावडर मसाल्यामध्ये मिरची पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, हळद आणि घरचा थोडा काळा मसाला जर असेल तर तोही तुम्ही घालू शकता। मी हे सर्व मसाले माझ्या कालवणाच्या क्वांटिटीप्रमाणे घातलेले आहेत। पावडर मसाले तेलावर परतल्यानंतर आपण 3 टोमॅटो घेतले होते, त्याची मिक्सरच्या जारमध्ये जाडसर अशी प्युरी बनवून घेतलेली आहे आणि ती देखील आपण ह्या मसाल्यामध्ये घातलेली आहे आणि मसाल्यासोबत तेलावर आपण ही देखील परतून घेणार आहोत। तेल सुटूपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कालवणाच्या रश्श्यासाठी एका बाजूला आपण गरम पाणी देखील केलेलं आहे। चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण जे गरम पाणी आहे ते या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपण हे कालवण इथे तयार करून घ्यायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे कालवणाला लगेचच उकळी येते। कालवण व्यवस्थित उकळून घेतल्यानंतर आपण पुन्हा ते लो फ्लेमवर 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, त्यामुळे कालवणाला छान तर्री येते। पाहू शकता तुम्ही, तर्री छान अशी आलेली आहे। त्यानंतर आपण माशाचं कालवण असल्यामुळे कोकम भिजत घातले होते आणि ते देखील आपण ह्या कालवणामध्ये घातलेले आहेत। माशाच्या कालवणाला कोकमाने फारच सुंदर अशी चव येते। बऱ्याच ठिकाणी माशाचं कालवण चिंच घालून देखील केलं जातं, पण आपलं मालवणी पद्धतीचं कालवण आहे त्यामुळे इथे मी कोकमाचा वापर केलेला आहे। कालवणाचा रस्सा 5 मिनिटं उकळल्यानंतर आपण जे माशाचे पीस मॅरिनेट करून घेतले होते ते एक एक करून आपण त्या रश्श्यामध्ये सोडलेले आहेत आणि 5 मिनिटं पुन्हा लो फ्लेमवर आपण हे कालवण उकळून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता मासा देखील कालवणात छान असा शिजलेला आहे आणि तर्री देखील छानपैकी कालवणावर आलेली आहे। तर हा माशाचा रस्सा किंवा कालवण तुम्ही काहीही म्हणू शकता, हा इथे मस्तपैकी तयार झाला आहे। शेवटी कोथिंबीर घालून आपण हा माशाचा रस्सा सर्व करण्यासाठी तयार केलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मालवणी पद्धतीने कालवण किंवा मासा बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा। माशाचा रस्सा तयार होण्याआधी माशाचे अर्धे पीस मी जे मॅरिनेट करून ठेवले होते ते कशा प्रकारे मॅरिनेट केले ते आपण पाहूया। एका मोठ्या बोलमध्ये मी 2 मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि त्यामध्ये काही पावडर मसाले घातलेले आहेत। लाल तिखट, हळद, जिरे पावडर हे सर्व मसाले एकत्रित करून त्यावर आपण 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि व्यवस्थित हे सर्व मसाला एकजीव आपण करून घेत आहोत। आणि त्यानंतर आपण चवीनुसार त्या मसाल्यांमध्ये मीठ घातलेलं आहे। तुम्ही पाहू शकता 2 टेबलस्पून असं मी मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून आपण ह्यामध्ये दही घालणार आहोत। दही घातल्यामुळे माशाचे जे तुकडे आहेत ना, जे आपण फ्राय करून घेणार आहोत त्याला आंबूस अशी छान टेस्ट येते आणि तुम्ही अशा प्रकारे करून पहा, फारच मस्त अशी ही चवीला बनतात। सर्व मसाला एकजीव करून घेतल्यानंतर आपण माशाचे तुकडे व्यवस्थित सर्व त्या मसाल्यांबरोबर आपण कोट करून घेत आहोत। व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे आहे। आतपर्यंत आपण व्यवस्थित असा मसाला प्रत्येक माशाच्या तुकड्याला लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपण सर्व कोट झाल्यानंतर ते देखील आपण अर्ध्या तासासाठी बाजूला झाकून ठेवणार आहोत। तळण्या अगोदर माशाचे तुकडे अशा प्रकारे देखील तुम्ही जर मॅरिनेट करून ठेवले ना तर ते छान क्रिस्पी आणि आंबूस आणि चवीला फारच अप्रतिम असे बनतात। तर आपले माशाचे पीस आपण इथे तळून घेत आहोत। त्या अगोदर अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ मी हे एकत्र करून ह्या सर्व माशांच्या तुकड्याला लावून घेतलेलं आहे आणि आपले सर्व मासे एकानंतर एक मी व्यवस्थित तळून घेतलेले आहेत। जवळजवळ 2 किलो असे हे मासे इथे तुम्ही पाहू शकता, मस्त क्रिस्पी आणि आतून मऊ असे तळून तयार झालेले आहेत।